आणू आहे त्याच्याकडलं कोंबडं. अरे पडशील. चल सरळ चल 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 पुढे चल ते सावलीमध्ये चल. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आलो आज आपण नदीवरती. कपडे धुवायचे आहेत आणि जेवण बनवायचं आहे मस्त. बॉयलर कोंबडा आणलाय. फॅमिली आपल्या सोबत चौघे पण. फिरू हाय कर. हाय हाय आहे ना पुढे. चला आपली मंडळी चालले पुढे. नदीवर जायचा प्लॅन आज. मस्त चिकन वगैरे बनवू. कोंबडं आणलं एक बॉयलर. पूर्ण फॅमिली सगळं आहेत आणि चौघं जण. हां आणतो मित्रांनो. इथे येऊन थांबलो आहे. हा स्पॉट शोधला आपण. पाणी आहे ह्या साईडला. इकडे इकडे जायचं कपडे धुवायला. इथे स्वयंपाक वगैरे करणार आपण. मंडळी आपले आहेत. वीरू काय पाहिजे? काय पाहिजे तुला? ठेवू ना मस्त. आता लगेच थोडा इथं थम्सअप आणला ठेवू आणि सुरुवात करू स्वयंपाकाला बनवायला. जिवंत चिकन आहे. कटिंग करावं लागेल. मासे वगैरे नाही आपल्याला पकडायचे. चिकनच बनवायचं आहे. चला सुरुवात करू आता. मित्रांनो मस्त इथं चुलीचा आकार आहे. 2 दगड आहेत. इथे एक दगड लावतो. इथे चूल पेटून घेतो आता. नंतर कोंबडा चिकन कटिंग वगैरे करू. चिकन आज आपण भाजून बनवणार आहेत. भाजायचं आहे अगोदर. त्याची पिसं काढण्यासाठी पाण्यात वगैरे बॉईल नाही करायचं. भाजूनच बनवू. भाजून घेतो मस्त. नंतर कट करू. पीस बनवू. बघा चिकनचे मस्त वरचे पीस जळालेत. थोडी आणखीन जास्त थोडासा भाजू आणि साफ करून घेऊ. मित्रांनो बघा अशा प्रकारे झालेत. पिसं ही सगळी वरची भाजल्यात. आता मी व्यवस्थित साफ करून घेतो. नंतर तुम्हाला दाखवतो. लोकेशन बघा मस्त आहे. मुलं पण इकडे आंघोळ करतात आणि लागले कपडे धुवायला लागले. आणि आपण चिकन लावलंय साफ करायला ना. तर मासे आलेत मस्त बघा. मासे फिरतात इकडनं तिकडनं. या साईडला लहान लहान आणखीन आहेत. मस्त मासे आलेत. चिकन झाले थोडी पिसं बाकी आहेत आणखी. भाजल्यामुळे ना थोडी जास्तच मेहनत करावी लागते साफ करायची. थोडेफार पिसं येतील ना. पिसं म्हणजे ती पिसं त्याची राहतील ना. आणखीन भाजायला लागेल. ठीक आहे आमची घेतो साफ करून मी. दोघात राहा पुढे. चिकन बघा मस्त झालं आहे आपलं साफ करून. असं पिसांच्या सोबतच भाजलं ना तर स्मोकी फ्लेवर मस्त येतो. टेस्ट गावरान कोंबड्यासारखी लागते एकदम. पोल्ट्रीची याची पण. कटिंग करून घेतो. चला चिकन बघा आपलं मस्त व्यवस्थित साफ वगैरे करून झालं आहे. कटिंग सॉरी कटिंग अजून बाकी आहे. कटिंग करतो. चिकन बघा मस्त आपलं कटिंग करून आणलं आहे मी. मोठालेच पीस ठेवलेत. एक लेग पीस पण ठेवलेत. बघा 2 लेग पीस ठेवलेत. मोठाले पीस ठेवलेत. खाणारे आपण 4च जण आहेत. 2 माझे लहान पोरं आहेत. एवढा वेळ चिकन भरपूर आहे. जास्त होईल उलट. लगेच मॅरिनेशन करून घेतो. आणि ती आली का कपडे धुवायला लागलेत तिकडे. ती आली का सुरुवात करू. हे आपले मसाले आहेत. मॅगी मसाला आहे. एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि हा चिली मसाला आहे. चिली मसाला पण टाकणार आहे थोडा आपण. याच्यात आपण ग्रेव्ही बनवू. आणि सध्या मॅरिनेशन करून घेऊ. पहिला सुरुवात करतो मी टाकायला.
मॅगी मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला, आणि हा चिली मसाला आहे. जास्त थोडा घालू फक्त जाडसर करण्यासाठी. मिक्स करतो मस्तपैकी. आणि हा फिश करी मसाला आहे. फर्स्ट पहिल्यांदाच ट्राय करून बघू काय होतं ते. थोडी अलगच बनवून बघू चिकन आज. टाकून बघतो फिश करी मसाला. मस्त मॅरिनेशनसाठी मिक्स करून घेतो. ठेवून देतो थोडा उशीर 15-20 मिनटं. थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं. आणि आपला लाल तिखट मसाला घरगुती आपण असतो तो घातला. ते पण आता मिक्स करून घेतो. इकडे बघा मस्त आपण बार्बेक्यू करणार आहेत. थोडंसं पीस बोनलेस पीस घेतलं सगळं. भुजिंग करणार आहेत. मस्त लावून घेतलं. जांभळीची काडी ओली त्याला घेतलं लावून. लगेच सुरुवात करतो आता. आग मस्त झाले त्याच्यावर घेतलं ठेवून. कारण नदीच्या फाट्या लगेच जळून जातात. त्याचं काही हे पडत नाही, निखारे पडत नाही, इंगोल नाही पडत. त्याच्यामुळं आगीवरच टाकले. नंतर वरून थोडं तेल सोडू मस्त होतील. थोडे टायमावर आलटी वलटी करावं लागतात, नाही तर जास्त जळतात. एक साईडला आग तर जास्त आले. तेल सोडतो वरून जरा. तेल लावून घेतो थोडं वरती. मस्त वास यायला लागला. बाबा तर आवाज येतो ना तेल लावलं बाबा. वास पण मस्त यायला लागला. तेल लावलंय. थोडं पलटून घेऊ एक साईडने. काला झालं थोडासा उशीर झाला लावायला आपल्याला. बाबा बाबा कालं पडलं तरी टेस्टी लागेल. हो बाबा. बघा मस्त रोस्ट झालेत. पण थोडे कालेम पडलेत पण चालतील, तर हरकत नाही. आपली जरा आग जास्त आहे ना. बघा मस्त रेडी झालं आपला बार्बेक्यू. तेल दिसतं मस्त. तेल लावलं लगेच घेऊ काढून खाऊ, टेस्ट करू कसं लागतं. अनु कसं लागतं? हां कसं लागतं? छान. तुला पण पाहिजे? घे ना खा. गरम आहे. गरम नाही रे, गरम खा. बाबू कसा लागला? कसा लागला? छान. मित्र मी पण टेस्ट करतो एक पीस. मस्त आतपर्यंत शिरलेलं आहे. पद्धतशीर छान झालं आहे. चला आता भाजी करायला लागली आणखी आपल्याला चिकनची. तिकडे जाऊ. सध्या कांदा वगैरे घेतो कापून. नंतर भाजी करू. आणखी जेवण पण बनवायचं आहे. जेवण पण बनवायला थोडा उशीरच होईल. बाबू किती मोठा तोंडात घातलाय? बापरे, विहिरीने मोठा पीसच घातला एकदमच तोंडात. त्याला चावता पण येत नाही. तेल टाकून घेतो आता. भाजीला सुरुवात करू. चिकन आपल्या इकडं मॅरिनेट करून ठेवलेलं ते आहे. मस्त भरपूर आहे आपल्या चौघांसाठी. कांदा टमाटर लसूण वगैरे आलं आहे. तेल पण टाकून झालं आपलं. टाक थोडासा. बस 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 बस. बस झाला. थोडेसे खडे मसाले. भरपूर उशीर झाला आहे जेवायला. जवळ 2 वाजायला आलेत. कांदा टाकून दे. लसूण पण ठेचलेलं नाही ना.
त्याच्यामध्ये फ्राय होते जरा. टाक सगळा कांदा, लसूण मिरची सगळं एकदम टाकून दे. कांदा जरासा लालसर होऊ दे, नंतर टमाटो टाकू. थोडासा लाल तिखट मसाला, जास्त नको टाकू. आधी भाजी मी टाकलेलं. बस 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 बस. पोरांना पण खायचं आपलं. जास्त तिकडं हळद आहे. अर्धी टाक, सगळी टाक, मापात घालून होती. बस मस्त एकदम लाल लाल दिसतं. टाक. थोडासा चिली मसाला आहे, ग्रेव्ही थोडी जाडसर करण्यासाठी. नाही खायचं ते. टाक चिकन, टाक चिकन. कमीत कमी किलोभर तर असेल आरामात. खालतीवरती कर ना, भुकायला लागत. तो जरा मिक्स करू. थोडंसं पाणी घातलं आहे, पाण्यामध्ये थोडं शिजवून घेऊ. रस्सा काय आपला जास्त नाही करायचा. दोनच माणसं आपण खाणार आहेत व्यवस्थित, बाकी दोघं तर लहान पोरं आहेत. वरती झाकण ठेवलं आहे, झाकण ठेवून शिजू थोडा उशीर. वाफेवर पाणी तर टाकलं आहेत, पण झाकण शिवून शिजू. मस्त चिकन शिजायला आलं आपलं. जाडसर रस्सा आला मस्त. भाजी आपली मस्त झाली रेडी बघा. जाडसर रस्सा बनवला आहे, मसाल्यांचा फ्लेवर मस्त येतो जरा. त्यांना मुलं आणल्यात ना, सांभाळताना भारी पडत असं. मित्रांनो आता ना भात पण रेडी झाला आपला. नाही झाला ना. भूक एवढी लागली ना की आता उठायला पण हिंमत नाही. जवळजवळ 2:45 झालेत. खूप भूक लागली. भाजी इथं आपली येऊन म्हणजे रेडी झाले पूर्ण. ही बघा मस्त ग्रेव्ही झाली, जाड जाड. भात झाला का? झाला ना. लगेच वाढतो आणि जेवायला सुरुवात करतो. मित्रांनो वाढायला सुरुवात केली. कोणाला आहे त्या? बाबूला, विरूला लागला. विरूसाठी जेवण आहे. मला पण वाढलंय जेवण. आणि येतो की ते तुला. अरे भात देते ना तुला. अरे बाबू ते भाजी दे बाबूला. विरू थांब, लाशेल गरम आहे. थांब खाली ठेव, गरम आहे. खाली ठेव गरम आहे रे, खाली ठेव. मला धुवून दे. पोरांना एवढी खाय झाली जेवायला. बाबा तो डबरा जा बाबा. घे देतात. याला धुवून पाहिजे. जा आता धुवू. आणखी दे ना तुला. मम्मा मला पण देऊ का? दे.
जे ना एवढा कोण खाणार आहे, ती खात नाही. वाढ, मला पण वाढ. लेग पीस चिकन लेग पीस. तुला तो धुतलात ना ते खा. बस झालं सध्या. घ्या तुम्ही घ्या. मित्रांनो ना एक पीस ट्राय करून बघू. चला या जेवायला. भरपूर आता उशीर झाला आहे. बघा मस्त जेवायला सुरुवात केली. पीस घेतो एक मस्त. ताट आपलं झालं बा. करतो सुरुवात. मस्त छान झाली ग्रेव्ही. चिली मसाला टाकला ना मस्त जाडसं झाली. टेस्ट पण मस्त. टेस्ट म्हणजे भूक पण तेवढीच लागली. उशीर पण खूप झाला. आता जेवण करतो, लवकर संपवतो. नंतर मित्रांनो ना चिकन आपण भाजलं होतं ना त्याचा फ्लेवर मस्त येतो एकदम. गावरान कोंबडा खातो ना त्या पद्धतीचा मस्त फ्लेवर होता. मित्रांनो ना खूप जेवण झालं आहे. थोडा खाली थोडा आराम करतो आता. झोप लागल्यासारखी झाली आता. आराम करतो आणि जातो घरी. निघू थोड्याच उशिरात. तुला साफसफाई घ्या करून पटापट सगळा टाकला द्या. उचला उचला लवकर लवकर. इसको विजली ना. मित्रांनो आपण केलेला कचरा सगळा जमा केला. ठेवला नाही कुठे काय. जाळून टाकायला लावला इथेच. चला मित्रांनो जायची आता तयारी झाली. निघू आपण आता. आजचं जेवण मस्त झालं एकदम. वनभोजन नदीवर आल्यासारखं एकदम. भाजी वगैरे मस्त आली छान. जेवलो भरपूर. थोडा आराम केला. कपडे वगैरे उचलायचं काम चालू आहे इकडे. निघतो आता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला धन्यवाद. भेटू नंतर पुन्हा एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये.